खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? फक्त ब विधान बरोबर आहे याच्यामध्ये. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. फक्त ब बरोबर आहे. ओके, फक्त ब बरोबर आहे. कारण भीमेचं काय स्वतंत्र खोरं नाही. अष्टावं भीमा खोरे आहे. त्याच्यानंतर मांजरा नदी गोदावरीची उपनदी आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी. हे चुकीचे, फक्त याच्यामध्ये ब असेल. ओके, पुढचा प्रश्न असेल 1 मे 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभागांची अनुक्रमे संख्या किती? जास्त विश्लेषित करायची गरज नाही. 4 आणि 6. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्या 4 प्रशासकीय विभाग होते, नंतर 6 झाले. आता सध्या तेवढेच आहेत. ओके, पुढे काळी कसदार मृदा. आता हे काळी कापसाची मृदा मित्रांनो महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये सापडते. पहिल्याचं 3रं जांभी पठारी भाग म्हणजे कोणता की ज्या ठिकाणी कापसाची मृदा म्हणतात त्याला काळी कापसाची मृदा. रेगूर मृदा सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रेगूर मृदा सुद्धा म्हटलं जातं. रेगूर मृदा कोणाला? काळ्या कापसाच्या मृदेला. कापसाचं उत्पादन जास्त होते. ठीक आहे, पुढे जांभी मृदा. ही जांभी मृदा मित्रांनो ही कोकण प्रदेशामध्ये. ठीक आहे, जांबा खडक पण म्हटलं जातं याला. ओके, याला काय म्हटलं जातं? जांबा खडक पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर तांबडी जी मृदा आहे ना ती आहे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये, ज्या ठिकाणी भाताचं उत्पादन होते. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ही तांबडी मृदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. आणि भरड उथळ मृदा जी आहे ती सह्याद्रीचा पूर्व भाग आहे. याच्यामधून याचं विश्लेषण किती नंबरचं असेल? तर 2 नंबरचं असेल. ओके, कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब म्हणतात? पंजाब या शब्दाचा अर्थ काय होतो? 5 नद्यांचा प्रदेश म्हणजे पंजाब. पंजाब पाकिस्तानमध्ये पण आहे, पंजाब भारतामध्ये पण आहे. तर सिंधू आणि सतलज नदीचा भाग पंजाब हिमालय म्हटलं जातं. इथे प्रश्न आहे मित्रांनो की पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना लू वारे म्हणतात. ओके, कोणते वारे म्हणतात? लू वारे. चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या KT स्पर्धागुरू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील भूगोलाच्या प्रश्नाचा आपण आज आढावा घेणार आहोत. त्याच्यामध्ये प्रश्न A-सेट मधला आहे. 11वा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील घाट व त्यातील रस्ते यांचा योग्य क्रम कोणता लावा? तर त्याचं मित्रांनो स्पष्ट उत्तर आहे 4 नंबरचं. तर 4 नंबरचं उत्तर कसं आलं मी बाजूच्या ठिकाणी विश्लेषण करून दिलेले पहा. हे फोंडा जे घाट आहे, फोंडा हे कोल्हापूर आणि पणजी दरम्यान आहे. कोल्हापूर आणि पणजी दरम्यान आहे. त्याच्यानंतर माळशेज जे घाट आहे ते ठाणे आणि नगर दरम्यान आहे. हनुमंते घाट इथं हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळ दरम्यान आहे. आणि थळ जो घाट आहे मुंबई आणि नाशिक दरम्यान आहे. ओके, आलं लक्षामध्ये? झूम करून दाखवतो, पाहून घ्या व्यवस्थित. प्रश्न पुढचा आहे पहा. प्रश्न पुढचा आहे शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान आहे? तर ते आहे मित्रांनो भीमा आणि कृष्णा दरम्यान. भीमा आणि कृष्णा दरम्यान. भीमा आणि कृष्णा खोरे महाराष्ट्रामध्ये संयुक्त खोरे आहे, जे पाटबंधारे विभागाचं संयुक्त खोरे आहे. ठीक आहे, खाली येतो लगेच. पुढे घ्यायचं, खालील विधानाचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. अग्निजन्य खडकात लोह असते, बरोबर आहे म्हणते. अग्निजन्य खडकामध्ये लोह असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत, बरोबर आहे. ठीक आहे, आणि जो पुढचा आहे, पुढचा कोणता आहे? तर त्याच्यामध्ये काय पर्याय नंबर कोणता बरोबर येईल? अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक पहिला. ओके,
एकदा पाहून घ्या.